हेडलाईन्स नंतर सगळ्या बातम्या सविस्तर स्वरूपामध्ये पाहूयात। पहिली महत्त्वाची बातमी, महायुतीच्या नेत्यांची बैठक होण्याची शक्यता आहे। रात्री उशिरा महायुतीच्या बैठका होण्याची शक्यता आहे। 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर एकनाथ शिंदे ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत। एकनाथ शिंदे बैठकीला उपस्थित राहणार का याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष आहे। महायुतीच्या नेत्यांची आज बैठक होण्याची शक्यता आहे। रात्री उशिरा महायुतीच्या नेत्यांची बैठक होण्याची शक्यता आहे। 2 दिवस आपल्या मूळ गावी दरेगावी विश्रांती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे ठाण्यामध्ये परतलेले आहेत। त्यामुळे एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला उपस्थित राहतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। अक्षय कुडकेलवार माझे सहकारी आपल्या सोबत आहेत। अक्षय, सगळ्यांना प्रतीक्षा आहे महायुतीच्या बैठकीची आणि त्यानंतर होणाऱ्या निर्णयाची, मात्र या बैठकीला एकनाथ शिंदे उपस्थित राहतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। काय माहिती मिळते? अक्षय, माझा आवाज पोहोचतोय का? अक्षय यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क करण्याचा प्रयत्न करूयात। आत्ताची महत्त्वाची बातमी आहे ही, महायुतीच्या नेत्यांची आज बैठक होण्याची शक्यता आहे। 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या मूळ गावावरून दरेगाववरून ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि ते आल्यानंतर आता महायुतीच्या होणाऱ्या या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष आहे, कारण या बैठकीला ते उपस्थित राहतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार आणि मंत्रिमंडळामध्ये कोणाचा समावेश असणार, महायुतीमधल्या कोणकोणत्या आमदारांना संधी मिळणार, या सगळ्याचीच उत्सुकता प्रत्येक मतदाराला आणि महाराष्ट्रातल्या जनतेला लागलेली असताना अद्यापही नेमकं मुख्यमंत्री कोण होणार, उपमुख्यमंत्री कोण होणार याचा तिढा सुटलेला नाहीये। त्यामुळेच महायुतीची आज जी बैठक होणार आहे नेत्यांची, या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष आहे। रात्री उशिरा ही बैठक होऊ शकते। 2 दिवस विश्रांती घेतल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा ठाण्यामध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यामुळे या बैठकीला ते उपस्थित राहतात का, शिवसेना या बैठकीमध्ये सहभागी होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। महायुतीच्या नेत्यांची बैठक अतिशय महत्त्वाची बैठक, ज्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या मूळ गावी दरेगावी गेलेले होते आणि त्या ठिकाणी त्यांची प्रकृती बिघडलेली होती। त्यांना ताप येत होता, त्यामुळे कुणाच्याही संपर्कामध्ये ते नव्हते आणि आता ते ठाण्यामध्ये पोहोचलेले आहेत आणि आता या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ज्या बैठकीला मुख्यमंत्री उपस्थित राहणार का हे पाहणंही महत्त्वाचं आहे। अक्षय यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क झालेला आहे। अक्षय, अतिशय महत्त्वाची बैठक खरं तर आज संध्याकाळी होते, रात्री उशिरा होणार आहे, मात्र या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण ज्या पद्धतीने त्यांचे पत्रकार परिषदेमधले स्टेटमेंट समोर आलेले आहेत त्यानंतर नेमका काय विचार मुख्यमंत्री करतायत याची उत्सुकता सगळ्यांना आहे। तृप्ती, आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदे या बैठकीला कदाचित अनुपस्थितीत राहतील आणि त्यांच्याऐवजी श्रीकांत शिंदे असतील, दीपक केसरकर असतील, उदय सामंत असतील, हे नेते या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची शक्यता आणि त्याच्याबाबतची चर्चा आहे। एकनाथ शिंदे मुंबईत आले खरे, मात्र त्यांना कालपर्यंत ताप होता आणि त्यामुळे एकनाथ शिंदे त्यांच्या ठाण्यातील घरीच आराम करतील असं कळतंय। मात्र जर तसं झालं नाही आणि एकनाथ शिंदे यांना काही महायुतीचे नेते त्यांच्या ठाण्यातील घरीच भेटू शकतात। एकनाथ शिंदे हे साताऱ्यावरनं मुंबईत दाखल झाल्यानंतर ठाण्याला दाखल झाल्यानंतर त्यांच्या ठाण्यातील घरी ते आलेले आहेत आणि महायुतीतील आणि शिवसेनेचे नेते मंत्री दीपक केसरकर हे गेल्या 20 मिनिटांहून अधिक वेळ एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करतायत। ते हेलिपॅडवर देखील त्यांची चर्चा झाली। श्रीकांत शिंदे जे हेलिपॅडवर पोहोचले होते ते त्याच हेलिकॉप्टरनी ठाण्यावरनं मुंबईच्या दिशेने रवाना झाले। त्यामुळं एकूणच या सगळ्या संदर्भात आज जी अत्यंत महत्त्वाची बैठक होऊ घातलेली आहे, कारण आपल्याला माहिती आहे की 5 तारखेला महायुती सरकारच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणं अपेक्षित आहे। सत्ता स्थापना आणि शपथविधी हे 5 तारखेला होणं अपेक्षित आहे आणि यासाठी आता बैठकांचा सिलसिला सुरू होईल। भारतीय जनता पक्षाच्या वतीनं देखील गटनेता निवडीची प्रक्रिया सुरू केली जाईल, तर दुसरीकडे यासोबतच पॅरलली महायुतीचे नेते एकत्र बसून सत्ता स्थापनेमधलं जे संख्याबळ असेल त्याची चर्चा करतील आणि याचसाठी एकनाथ शिंदे हे आज मुंबईमध्ये दाखल झाले आहेत। कालपर्यंत या सगळ्या संदर्भातल्या चर्चा या थांबल्या होत्या, कदाचित अमावस्या होती आणि त्यामुळं ह्या चर्चा झाल्या नाही अशीही राजकीय वर्तुळामध्ये एक चर्चा आहे। मात्र आज एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुंबईमध्ये परतले आहेत, ठाण्यातल्या घरी परतले आहेत आणि आज रात्री उशिरा महायुतीच्या नेत्यांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीत मंत्रिमंडळ स्थापनेच्या दिशेने पुन्हा एक पाऊल पुढे टाकलं जाईल। साधारण 30 मंत्र्यांचा
समावेश या मंत्रिमंडळात असणार आहे पहिला आणि त्यानंतर विस्तार देखील केला जाईल असं सांगितलं जाते. मात्र सुरुवातीला महायुती सरकारचे 30 मंत्री शपथ घेतील, ज्यात काही वेळापूर्वी एकनाथ शिंदे यांनी बोलताना संकेत देखील दिले की श्रीकांत शिंदे यांच्या उपमुख्यमंत्री पदाबाबत चर्चा सुरू आहे. अशातच आज रात्रीच्या या बैठकीत नेमकं काय घडतं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे आणि उद्या भाजपाकडनं जो त्यांचा गटनेता आहे त्या निवडीची प्रक्रिया पुढे पार पडेल आणि या बैठका झाल्यानंतर पुन्हा एकदा महायुतीचे तीनही प्रमुख नेते हे दिल्लीला जाणार असल्याची माहिती देखील कळती आहे. साधारण 3 किंवा 4 तारखेला हे दिल्लीत जातील असंही कळतंय आणि त्यानंतर मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा होईल. निश्चित बऱ्याच घडामोडी खरं तर अजून सुद्धा राज्यामध्ये घडणार आहेत, त्यामुळे आजची महत्त्वाची बैठक, या बैठकीवरती लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी.